उमेद महिला शेतकरी सोयाबीन उत्पादन गटाकडून आज एक सामाजिक कार्य करण्यात आले। यामध्ये प्रामुख्याने या गटाकडून गरजू हुशार होतकरू मुलांना वही पेन वाटप केले, जेणेकरून त्यांच्या शिक्षणास आर्थिक हातभार लाभावा हाच यामागचा उद्देश होता। म्हणून उमेद गट व औंध गावच्या रहिवासी छाया अशोक माने तसेच करपे परिवाराकडून लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आला। यामध्ये सर्व उमेद महिला गटाचा मोलाचा वाटा दिसून आला। या उमेद गटाच्या बाबतीत विशेष करून अनेक उपक्रम पाहायला मिळतात। यामध्ये प्रामुख्याने दुष्काळ ज्यावेळेस होता त्यावेळेस ते टँकर वाटप, झाडांना पाणी घालणे, परसबाग बनवणे, स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करणे, ते जोपासणे, अशा विविध उपक्रमांनी घडलेले हा उमेद गट खरंच त्यांचे कौतुक ग्रामस्थांच्याकडून करण्यात येते। त्याचबरोबर प्राथमिक शाळेत विषमुक्त परसबाग करण्यासाठी जीवामृत व दशपर्णी अर्क देऊन परसबाग बनवण्यासाठी मदत करण्यात आली। त्यांना दशपर्णी अर्क व जीवामृतविषयी थोडक्यात माहिती दिली। अशा विविध उपक्रमांनी घडलेला हा उमेद गट खरंच कौतुकास्पद काम करतो। त्याबद्दल SM न्यूज ही त्यांचे मोठ्या प्रमाणात कौतुक करतो। SM न्यूज संपादक महेश यादव। मी प्रवीणा विनायक ठाकरे, महिला शेतकरी सोयाबीन उत्पादक गट। आम्ही सेंद्रिय शेती करण्याचा निर्णय घेतलाय। तरी आम्ही सेंद्रिय शेती लहान मुलांना पण कळावं म्हणून आज दशपर्णी आणि जीवामृत देणार आहे त्यांना। त्यांनी केले, परसबाग केले, त्यात वापरावं आणि घरच्यांना पण सांगावं की सेंद्रिय शेती किती महत्वाची आहे। त्यासाठी आम्ही आज खास करून मराठी शाळेत हे केले, म्हणजे मराठी शाळेत आपण सेंद्रिय शेतीचा वापर जास्त करून आपले जे अन्न पदार्थ खातोय ते विषमुक्त असले पाहिजे, केमिकल मुक्त असले पाहिजे। याचा प्रसार करण्यासाठी आज आपल्या या ठिकाणी हा जो महिला गट आलेला आहे त्या गटाच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी ज्ञान दिलं जाणार आहे की आपण घरातल्या घरात जीवामृत कसं तयार करू शकतो आणि त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळू शकतं आपल्या शेतीत। आपल्या कुटुंबाला चांगलं खाण्यासाठी या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी येऊन त्या चित्रकलांसाठी जे काय आज भेटवस्तू असेल या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आणि मी थांबतो। महिला बचत गटाने जे शाळेसाठी माहिती सांगितली आणि त्यांनी जे या ठिकाणी वही पेन आणि जे खाऊ वाटप केलेलं आहे करणार आहे त्यांच्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो। सोयाबीन महिला बचत गट यांचे खूप खूप आभार आणि या ठिकाणी त्यांनी ते वह्या वाटप करावं असं मी त्यांना विनंती करतो। नाही